हाय, शिल्पाज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी ते बोंबील फ्राय करणार आहे. तर मी बोंबील फ्राय कसे केलेत ते तुम्हाला दाखवते. हे बोंबील कुरकुरीत जरी दिसत असले तरी आतून सॉफ्ट आहेत, वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट. वाव! आणि फिश म्हटलं तर एकच नंबर. तर त्यासाठी मी इथे 4 ते 5 ओले बोंबील घेतलेले आहेत. हे ओले बोंबील साफ करून धुवून कट करून घेतलेत. या बोंबलांना आपल्याला एका सुती कापडामध्ये घट्ट बांधायचे आणि यातलं पाणी पूर्ण निथळेपर्यंत ठेवायचे. तर मी इथे हे बोंबील या रुमालामध्ये बांधून अर्ध्या तासासाठी ठेवत आहे. यातलं पूर्ण पाणी निथळून घेणार आहे. त्यासाठी मी या बोंबीलवर एक वजनदार वस्तू म्हणजेच जो आपला दगडी खलबत्ता आहे ना तो ठेवते. अर्ध्या तासानंतर या प्लेटमध्ये मी 4 चमचे एवढं बारीक रवा घेतला आहे. त्यातच 2 चमचे तांदळाचं पीठ टाकते. तांदळाचं पीठ नसेल तरीही चालते. त्यातच 1 टीस्पून एवढी लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद, थोडंसं मीठ म्हणजे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मिक्स करायचं आहे, बाजूला ठेवून द्यायचे. आता इथे निथळलेले बोंबील मी या प्लेटमध्ये काढते. पूर्ण ड्राय झालेत. यावर मी कोकमचा रस ओतते. थोडीशी हळद, 1.5 टीस्पून एवढी लाल मिरची पावडर, फिश मसाला 1 चमचा फिश मसाला घेतला आहे. फिश मसाला नसेल तरीही चालतं आहे. आणि चवीनुसार मीठ. हे सर्व मसाले या बोंबीलला लावून घ्यायचे. बोंबीलला मसाले व्यवस्थित लागलेत. आता आपण याला लगेचच फ्राय करूया. तर त्यासाठी आपण जे रव्याचं मिश्रण बनवलं होतं त्यामध्ये हे बोंबील कोट करून घ्यायचे. रवा बोंबीलला चांगला दाबून लावायचा आणि जेव्हा आपण तव्यामध्ये म्हणजेच तेलामध्ये सोडू तेव्हा त्याला थोडंसं झटकायचं. ते इथे मी या 2 पीसेसला रवा लावून घेतलाय. आता आपण याला फ्राय करूयात. बाकीचे देखील पीस मी फ्राय करून घेते. तर त्यासाठी मी इथे बिडाचा तवा घेतलाय, गॅसवर ठेवलाय. गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवलेली आहे. या तव्यामध्ये तेल टाकले. तेल जास्त टाकायचं आणि जे आपण रव्यामध्ये कोट करून घेतलेले बोंबीलचे पीसेस आहेत ते या तव्यावर ठेवायचे आणि दोन्ही बाजूंनी कुरकुरीत फ्राय करून घ्यायचे. 2-2 मिनिटाला याला पलटायचे आणि जोपर्यंत बोंबील कुरकुरीत किंवा वरतून क्रिस्प होत नाही तोपर्यंत याला परतायचे. लक्षात घ्यायचे, जाळायचं नाही आहे, करपवायचं नाही आहे. हे पहा, इथे आपले हे बोंबील मस्त झालेत आणि ह्याच्यामध्ये काटा देखील नाही आहेत. त्यामुळे लहान मुलं सहज खातील, मोठी माणसं देखील खातील. काटा नाही आहे म्हणजे पूर्णच काटा निघाला असं नाही आहे. ह्याच्यात बारीक असा काटा असतोच, तो चावला देखील जातो. तर इथे हे बोंबील फ्राय झालेत. ते मी या प्लेटमध्ये काढले. तुम्हाला हे बोंबील फ्राय कसे वाटले ते मला कमेंटमध्ये सांगा. जर आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.